सिडकोच्या कारभारावर अनेक नवी मुंबईकर असतील, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे सुद्धा सिडकोच्या कारभारावर अनेकदा टीका टिप्पणी करताना दिसून येत आहे। अशाच प्रकारे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव वगैरे सिडकोचे माजी संचालक सध्या सिडकोचा कारभार अनेक बिल्डरां लॉबीसाठी होतो का, असाच प्रश्न नवी मुंबईकर विचारताना दिसून येते। आपल्या संदर्भात सर, सिडको आणि बिल्डर अशी जी समीकरण झालेलं आहे आणि बिल्डरांसाठी सिडको काम करते की काय, असा वारंवार वनमंत्री सुद्धा बोलतायत। काय नेमकी हे प्रकरण आहे? आपल्याला सर्व अधिकारी म्हणता येणार नाही, परंतु काही ठिकाणी मात्र या गोष्टी आपल्या निदर्शनात येतात। स्वतः वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सिडको एवढा भ्रष्टाचार करतं, भ्रष्ट कारभार सिडको झालेला आहे। असं असताना नुकताच नेरूळमध्ये एक भूखंड टेंडर झालं आणि टेंडर झाल्यानंतर 10% बिल्डरांनी ते पैसे भरलेत, परंतु 10% भरून फक्त काही स्थानिक पोलिसांना बरोबर घेऊन, स्थानिक गुंडांना बरोबर घेऊन त्या ठिकाणच्या झोपड्या, आज पाऊस जवळ आलेल्या झोपड्या त्या ठिकाणी काढण्यात आल्या आणि त्या ठिकाणी कब्जा घेण्यात आला त्या प्लॉटचा। आणि अशा परिस्थितीमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मी त्या ठिकाणी प्रश्न विचारला की सदरचं भूखंडाचं करारनामा झालाय का, पण करारनामा न होता, त्याचबरोबर ताबा न मिळवता, सीमांकन न होता त्या ठिकाणी बिल्डरांनी आपले कंपाऊंड वॉलचं काम त्या ठिकाणी सुरू केलं। याचा अर्थ असा की पब्लिकमधून हा भूखंड माझा आहे, मी करार केलेला आहे असं भासून लोकांचेच कडून घेतलेले पैसे मग सिडकोला जमा करायचे। रेरासारखा कायदा फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने काढला, परंतु आज अशी परिस्थिती, काही सिडकोचे अधिकारी मात्र कानाडोला करून आपला भूखंड 10% रक्कम मिळाल्यानंतर या भूखंडावर अनेक गुंड पण आले होते, काही राजकीय नेत्यांचेही दबावतंत्र। मला तेच म्हणायचंय की काही लोकांना जवळ घेऊन, किंबहुना तिथं मी पोलीस पण बघितले, वास्तविक पाहता बिल्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी JCB वगैरे RMCच्या गाड्या त्या ठिकाणी आणलेल्या आहे। मला त्या ठिकाणी पोलीस पण 2 दिसले। आणि मग ही परिस्थिती चुकीची आहे। कायदा अधिकार आपल्याला झोपड्या काढण्याचा अधिकार हे सिडको किंवा महानगरपालिका ते डिपार्टमेंटला असते। आता त्या झोपड्या सिडकोने किंवा महापालिकेने काढल्या असता आपण समजू शकतो, परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी हाताशी धरून त्या बिल्डरांनी आणि पोलिसांना पण त्या ठिकाणी बोलवलं। मी माहिती घेतली तर त्यांचं कारण वेगळंच सांगितलं, पण तसं नव्हतं। आज सिडकोनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। मला एक लक्षात येत नाही की त्या बिल्डरांनी एवढे मोठे त्या साईडला पोल लावलेले आहेत। मी बऱ्याच वेळेला त्या संबंधित अधिकाऱ्यांना, अतिक्रमण विभाग असेल, मार्केटिंग विभाग असेल, तर एकमेकाच्याकडे ते ढकलतात। याचा अर्थ ह्या लोकांच्या संगनमताने ते बिल्डर एवढी हिंमत करू शकते आणि स्थानिक पोलीस देखील त्यांना मदत करतात आणि ही सर्व गोष्ट फ्रॉड आहे। प्रकल्प असताना भूखंडाची आवश्यकता आहे, त्यांना मिळत नाही, पण बिल्डर लॉबीसाठी सगळ्या पायघड्या ज्या सिडको। मी तेच सांगायचं, या ठिकाणी भ्रष्टाचार शिवाय अशा गोष्टी होत नाही। ज्यांचा हक्क आहे, आज 50 वर्ष झाले तरी त्यांना 12.5% भूखंड देण्याला दिरंगाई होते, मात्र बिल्डरांना लवकरात लवकर भूखंड कसा मिळेल, प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ताबा कसा मिळेल, या धडपडीमध्ये लोकांचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी लोक आम्हाला प्रश्न विचारतात की करार न होता बिल्डरला ताबा दिला कसा, परंतु ते अधिकारी मात्र कानावर त्या ठिकाणी बोटं ठेवून त्या ठिकाणी आणि डोळे बंद करून या सगळ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात। आणि या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही सिडकोला तर MDला मी पत्र दिलेलं आहे, परंतु आजकाल काय झालेलं आहे की भ्रष्टाचाराची तक्रार करायची कोणाकडे, आणि म्हणून सर्व लोक संभ्रमात आहे। जो तो भ्रष्टाचार करतोय आणि सर्वजण भ्रष्टाचार करत असताना तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न या नवी मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे। मग सिडको असो, MIDC असो, महानगरपालिका असो, MECB असो, या सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि त्याचा पुरावा माननीय गणेश नाईक साहेब आज मंत्री आहेत, त्या ठिकाणी पालघरचे पालकमंत्री, इथले संपर्क मंत्री आहेत आणि आमदार आहेत, कितीतरी वर्ष या ठिकाणी काम करतात। आणि म्हणून भ्रष्ट कारभाराबद्दल जर स्वतः माननीय मंत्री महोदय जर पुरावा देतात, याचाच अर्थ याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि माननीय व्यवस्थापक संचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये। सर, नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचा परिणाम होतो विकासावर, या अनुषंगाने कसं कारवाई होत नाहीये?
कसं आहे की मनाला वाटेल तसं त्या पद्धतीनं कामकाज चालतो. माझं तर उलटं म्हणणं आहे. तुमचं तुम्ही असं म्हणता अनधिकृत बांधता, माझं तर म्हणतो गरजेपोटी बांधकाम. मी सिडकोमध्ये असताना गरजेपोटी बांधकाम हा शब्द त्या ठिकाणी नामदेव भगतने दिलेला आहे. आज 50 वर्ष झालेली आहे. 50 वर्षे त्यावेळेला मी 7 वर्षाचा होतो, आज मी 62 वर्षाचा आहे. मग 62 वर्षाचा असताना मला स्वतः मुलं, माझं नातू आज 10वीला आहे. मग गरजेपोटी घरं का बांधावं लागली? सिडकोने जर आम्हाला त्याच वेळेला जर 1970 साली भूखंड दिले असते तर त्या ठिकाणी लोकांनी विकले नसते. आज तुम्ही मिठागरे घेतली, तुम्ही जमिनी पूर्ण घेतलेल्या आहे आणि नोकऱ्या मिळत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी जे गरजेपोटी बांधकाम केलेले आहे, मग सिडकोने आणि महानगर आपल्या सिडको आणि महाराष्ट्र शासन यांनी कितीतरी GR काढले. GR काढायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही, आणि महाराष्ट्राबाहेरचे काही लोक येतील आणि ती लोक त्या ठिकाणी कोर्टात जातील आणि आपल्या लोकांना वेटीस धरतील. ही गोष्ट लोकांना पटण्यासारखी नाही आहे. आज आपण बघतो सिडको महानगरपालिका एरियामध्ये सिडकोने स्टायपिंग द्यायचं बंद केलेलं आहे. शिष्यवृत्ती काय गरज आहे? शिष्यवृत्ती द्यायलाच पाहिजे. आतापर्यंत सिडको त्या ठिकाणी प्लॉट विकते, आणि म्हणून अशा पद्धतीनं गरज सर्व वैद्य मरो, आणि अशा परिस्थितीमध्ये सिडकोचा कारभार बेकार झालेला आहे. मी तर आशा करतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला सिडकोमध्ये संचालक जर पुन्हा देण्याची म्हणजे संधी दिली तर निश्चितपणे तुम्हाला सिडको ही नवीन वेगळी काहीतरी दिसेल. हे होते नामदेव भगत यांनी सुद्धा सिडकोवर आणि प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले. बिल्डर लॉबीन सिडको अधिकारी काही मनमानी कारभार करतायत आणि त्याचा परिणाम नवी मुंबई शहरावर आणि विकासावर होताना दिसून येत आहे. कॅमेरामन अजित जाधवसह विकास मिरगणे, साम TV, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.